नमस्कार मित्रांनो. तर आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र शासनाने 5 डिसेंबर 2025 रोजी काढलेला अतिशय महत्त्वाचा GR, ज्यामध्ये NDMF म्हणजे नॅशनल डिझॅस्टर मिटिगेशन फंड अंतर्गत दुष्काळ निवारण प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता दिली आहे. तर या प्रकल्पावर एकूण रुपये 174.10 कोटींचा निधी मंजूर झाला आहे. तर कोणत्या जिल्ह्यात काय योजना येणार आहेत, कोणाला फायदा होणार, कोणते गाव निवडले आहेत आणि भविष्यात दुष्काळ टाळण्यासाठी सरकार नेमके काय करणार आहे, हे सर्व आपण सविस्तर पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर NDMF म्हणजे नॅशनल डिझॅस्टर मिटिगेशन फंड देशभरातील दुष्काळ व्यवस्थापनासाठीचा कायमस्वरूपी निधी. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण म्हणजे NDMA आणि केंद्र सरकारने महाराष्ट्रातील दुष्काळप्रवण क्षेत्रांना दिलेल्या आकडेवारीचा अभ्यास करून हा प्रकल्प तयार केला आहे. तर यामध्ये कोणते जिल्हे निवडले आहेत ते पाहूया. तर NDMAच्या मार्गदर्शनानुसार महाराष्ट्रातील 5 अतिदुष्काळग्रस्त जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये सातारा, अहिल्यानगर, नाशिक, धुळे आणि लातूर, प्रत्येक जिल्ह्यातील 2 तालुके, अशा प्रकारे एकूण 10 तालुके व 90 ग्रामपंचायती या प्रकल्पात समाविष्ट आहेत. तर या प्रकल्पाचा फायदा 3 लाखांहून अधिक लोकसंख्येला मिळणार आहे. तर निधी किती आणि कुठून? तर या प्रकल्पासाठी एकूण रुपये 174.10 कोटी खर्च दाखवला आहे. तर निधीचे स्रोत पाहूया. तर केंद्र सरकार NDMF रक्कम रुपये 100 कोटी, राज्य सरकार कन्व्हर्जन्स योजनातून रुपये 63.10 कोटी आणि SDRF तांत्रिक व क्षमता बांधणी रुपये 11 कोटी. तर प्रकल्पातून कोणती कामे होणार? तर या GRमध्ये 3 मुख्य मॉडेल्सनुसार कामे होणार आहेत. नंबर 1, कन्व्हर्जन्स मॉडेल रुपये 63.10 कोटी. तर वेगवेगळ्या चालू योजनांना जोडून म्हणजे PMKSY, MREGS, MIDH, NFSM या योजनांना जोडून शेतीविषयक कामे, यामधील बियाणे उत्पादन, पीक प्रात्यक्षिके, हवामान तग धरणारी शेती पद्धती, प्रमाणित बियाणे वितरण ही कामे. नंतर उद्यान विभाग कामे, यामधील ड्रीप सिंचन, स्प्रिंकलर, मिनी स्प्रिंकलर, नवीन बाग लागवड, गोडाऊन, पॅक हाऊस, नर्सरी. आणि नंतर मृद व जलसंधारणमधील सेडनेट हाऊस, फार्म पॉन्ड आणि विहीर पुनर्भरण. तर सॅच्युरेशन मॉडेल पाहूया. रुपये 85.80 कोटी. दुष्काळाचा धोका जास्त असलेल्या गावांमध्ये जास्तीत जास्त कव्हरेज हा उद्देश. तर मुख्य कामे पाहूया. तर शेळ्या, गाई, म्हशी पालन प्रोत्साहन, पाणी साठवण टाक्या, नाला डिपेनिंग, कंपार्टमेंट बंडिंग, सायलज युनिट, PM कुसुम सोलर पंप, PVC पाईप, स्प्रे पंप, फार्म पॉन्ड अँड CMB. तर येथे एकूण 98,983 हस्तक्षेप केले जाणार आहेत. तर कॉर्पस मॉडेल पाहूया. रुपये 14.20 कोटी. तर विशेष कामांवर निधी, कॅटल कॅम्प, सायलज युनिट, कस्टम हायरिंग सेंटर, शेतकऱ्यांचे गट म्हणजे FPO, WSHG, नंतर पोर्टेबल स्प्रिंकलर आणि कांदा साठवण. नंतर शेतकरी प्रशिक्षण व क्षमता बांधणी पाहूया. तर यावर राज्य सरकार रुपये 9.90 कोटी खर्च करणार आहे. प्रशिक्षणात समाविष्ट दुष्काळ प्रतिबंधक उपाय, नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन, कोंबडी पशुपालन प्रशिक्षण, सेंद्रिय शेती, पाण्याचे सुयोग्य व्यवस्थापन, पीक बदल व पर्यायी शेती आणि शेती अधिकारी व कर्मचारी प्रशिक्षण. तर महत्त्वाच्या अटी काय आहेत त्या पाहूया. तर सरकारने स्पष्ट अटी घातल्या आहेत. दिलेला निधी नेमक्या कामासाठीच वापरला जाईल. मासिक अहवाल केंद्र व राज्य सरकारला द्यावा लागेल. ऑडिट, लेखा, पारदर्शकता बंधनकारक. मंजूर कामापेक्षा अतिरिक्त काम करणे मनाई. आणि सर्वात महत्त्वाचा फायदा कोणाला पाहूया. तर या योजनेचा थेट फायदा दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना, पशुपालकांना, कृषी गट आणि FPO, नंतर बागायती शेतकऱ्यांना, पाण्याअभावी त्रस्त गावांना आणि युवक उद्योजकांना म्हणजे कस्टम हायरिंग, सायलज युनिट. तर मित्रांनो, महाराष्ट्र सरकारचा हा GR दुष्काळाशी लढण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. रुपये 174 कोटींच्या या प्रकल्पामुळे पुढील 2 वर्षात दुष्काळग्रस्त भागांमध्ये मोठी सुधारणा अपेक्षित आहे.
तर मित्रांनो, अशाच सरकारी GRचे सविस्तर विश्लेषण जाणून घ्यायचे असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.